करायला सोपी आणि चवीला उत्तम. अजिबात कोरडी न होता एकदम सुटसुटीत मोकळी चिकन बिर्याणी कशी करायची, शिवाय बनवण्याची पद्धतही खूप सोपी. हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल. तुम्हा सर्वांचं स्पेशल डिश विथ शीतल या रेसिपी चॅनलवर स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत सर्वांनाच आवडणारी चिकन बिर्याणी. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी एका ताटामध्ये अर्धा किलो चिकन 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. चिकन बिर्याणीसाठी अशा प्रकारे चिकनचे छोटे छोटे पीसेसच घ्यायचे आहेत. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. यासाठी अर्धी वाटी दही घेतलं आहे. चमच्याने म्हणाल तर हे 6 चमचे दही आहे. दही हे फ्रेशच असावं, जेणेकरून जास्त आंबटपणा येणार नाही. आता आपण पावडर मसाले पाहूया. अर्धा चमचा हळद, 2 चमचे मीठ, लाल मिर्च पावडर 1 चमचा, बिर्याणी मसाला 2 चमचे, बेडगी मिर्च पावडर 1 चमचा, मटण मसाला 2 चमचा, धना पावडर 1 चमचा. आता हे सर्व मसाले चिकनवर घालून घेऊया. मीठ चवीप्रमाणे घालायचे आहे. आता यावरती आपण लिंबू रसही घालणार आहोत. याआधी आपण दही घातलं आहे, त्यामुळे लिंबू रस थोडासाच घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे बिर्याणीला टेस्ट खूप छान येते. आता हे सर्व हातानेच मिक्स करून घेऊयात. म्हणजे व्यवस्थित सर्व मसाले दही चिकनच्या पीसेसला व्यवस्थित लागतील. आता यावर झाकण ठेवून मॅरिनेट होण्यासाठी 2 तास ठेवणार आहोत. जास्त वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन छान मुरलं गेलं की चवही खूप छान येते. चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण बिर्याणीला लागणारा कांदा तळून घेऊया. त्यासाठी हाय फ्लेमवर जाड तळाच्या कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. यासाठी मी 2 मोठ्या साईजचे कांदे पातळ उभे कट करून घेतले आहे व कांदा पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे, जेणेकरून पटकन तळला जातो व कुरकुरीत होतो. तेल छान कडकडीत गरम झाल्यावरच कांदा तेलामध्ये सोडायचा आहे. असं केल्यामुळे कांदा मऊ पडत नाही व लवकर तळला जातो. कांदा घालून घेऊया. शक्यतो कांदा तळताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि कांदा सतत झाऱ्याच्या साहाय्याने हलवत राहायचा आहे. तर 7 ते 8 मिनिटांनी कांदा छान लालसर रंगावर तळलेला आहे. लालसर रंगावर कांदा आला की लगेचच काढून घ्यायचा आहे. खूप जास्त तळला गेला की कांदा करपट लागतो. काढून घेऊयात. तळलेला कांदा एका ताटामध्ये काढून घेऊया. कांदा हा ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून कांदा लवकर थंड होईल व कुरकुरीत होईल. त्याच कढईमध्ये आपण चिकन शिजवून घेणार आहोत. कढईतील कांदा तळलेलं जास्तीचं तेल काढून घेतलेलं आहे व जेवढं तेल आवश्यक आहे तेवढंच ठेवलं आहे. आता यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. तूप घातल्याने चिकन बिर्याणीला टेस्ट खूप छान येते. तेल आणि तूप छान गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम लो करून यामध्ये खडे मसाले घालून घेऊया. जिरी 1 चमचा, दालचिनीचे छोटे 2 तुकडे, स्टार फूल 1, मिरी 4 ते 5, लवंग 4 ते 5, तमालपत्र. आता हे छान 30 सेकंद फ्राय करून घ्यायचं आहे. तेलात सोडताच छान सुगंध आला आहे. आता यामध्ये 2 मोठ्या साईजचे उभे कट केलेले कांदे घालून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम हाय टू मीडियम करून कांदा छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकूण 3 ते 4 मिनिटांनी कांदा छान परतला गेला आहे. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. आलं लसूण पेस्ट 2 चमचे घालणार आहोत. मिक्स करून घेऊयात. मी मॅरिनेट करताना आलं लसूण पेस्ट घातली नाही, कारण तेलात आलं लसूण पेस्ट छान परतली गेली की त्याचा कच्चेपणा जातो. कांदा व आलं लसूण छान परतल्यानंतर यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले घातले आहेत. टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान मऊसूद झालेला आहे. आता यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालूयात. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मॅरिनेट केलेलं चिकन छान 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, चिकन छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करतानाच मीठ घातलं आहे, त्यामुळे आवश्यक असेल तरच मीठ घाला. मी यामध्ये मीठ घालणार नाही. आता गॅसची फ्लेम लो करून कढईवर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं चिकन छान मऊसूत शिजवून घ्यायचं आहे. आधीमध्ये झाकण काढून चिकन उलटण्याच्या साहाय्याने खालीवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईला खाली लागणार नाही. चिकन शिजतंय तोपर्यंत बिर्याणीला लागणारे तांदूळ शिजवून घेऊया. त्यासाठी 2 वाटी बिर्याणी तांदूळ घेतला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी तांदूळ घेऊ शकता. पण तांदूळ निवडताना जुना म्हणजेच पिवळसर असणारं तांदूळ घ्यायचं आहे. यामुळे तांदूळ शिजल्यानंतर भात छान मोकळा होतो. या ठिकाणी मी अर्धा किलो चिकनसाठी 2 वाटी तांदूळ वापरत आहे. तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता. म्हणजे चिकन अर्धा किलो असेल तर तांदूळ अर्धा किलो घेऊ शकता. पण मी अर्धा किलोला कमी घेतला आहे, कारण तांदूळ शिजल्यानंतर दुप्पट होतो, पण चिकन आहे त्याच प्रमाणात राहतं, डबल होत नाही. तांदूळ 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊयात. तांदूळ शिजण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घालणार आहोत. त्यात दालचिनीचा 1 मोठा तुकडा, 4 लवंग, 4 मिरी, 2 ते 3 तमालपत्र आणि चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबू रस घातल्यामुळे भात छान मोकळा होतो, रंगही सुरेख येतो. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं तांदूळ घालणार आहोत. पाण्याचं प्रमाण तांदळाच्या 3 पटीने घ्यायचं आहे, कारण आपण तांदूळ मीडियम टू हाय फ्लेमवर शिजवणार आहोत. असं केल्याने तांदूळ मोकळा होतो व चिकट होत नाही. आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत. तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता. चमच्याच्या सहाय्याने ढवळून घेऊया. मीडियम टू हाय फ्लेमवर भात शिजवून घ्यायचा आहे. अधूनमधून उलटणं फिरवायचं आहे, जेणेकरून भात खाली लागणार नाही. एकूण 7 ते 8 मिनिटांनी पाहू शकता भात छान शिजला आहे. आपल्याला पूर्णपणे भात शिजवून घ्यायचा नाही, फक्त 60% भात शिजवून घ्यायचा आहे. कारण आपण लेयर लावल्यानंतर परत 15 मिनिटे वाफ देऊन घेणार आहोत. त्यामुळे हातावर भाताचं शीत रगडून पाहायचं, भाताचा तुकडा पडला पाहिजे. मग गॅस बंद करायचा व भात चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून भातातील सर्व पाणी निथळून जाईल व भात कोरडा होईल. तुम्ही पाहू शकता भात पूर्णपणे कोरडा व सुटसुटीत तयार झालेला आहे. आता आपण चिकन शिजलं आहे का ते पाहूया. तुम्ही पाहू शकता चिकन ग्रेव्हीला खूप छान टेक्स्चर आलेला आहे. सुगंधही खूप छान येत आहे आणि रंगही खूप छान सुरेख आलेला आहे. चिकनही छान मऊसूत शिजलं आहे. गॅस बंद करूया. मस्तच. ह्या पातेल्यामध्ये बिर्याणीला थर देऊन घेणार आहोत. शक्यतो पातेलं बुडाला जाड असावं, जेणेकरून खाली लागणार नाही. सर्वात आधी खाली भात घालून घेऊया. व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. आता भातावरती चिकन घालून घेऊया. चिकन देखील व्यवस्थित भातावरती पसरून टाकायचं आहे. त्यावर तळलेला कांदा व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता यावर पुन्हा भाताची लेयर देऊन घेऊया. भाताची लेयर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता. अशाच प्रकारे सर्व थर लावून घेणार आहोत. Lost in this cosmic abyss, my mind takes flight. Dark echoes pulsating, setting the stage for the night. Galactic melodies guide me through the unknown. In this abstract hip-hop song. शेवटची लेयर भाताची आणि त्यावर भरपूर असा तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊयात. आणि मग त्यावर आपण तूप घालून घेणार आहोत. मी या ठिकाणी 5 ते 6 चमचे तूप घालत आहे, कारण बिर्याणीवर वरून तूप घातल्यावर खूप छान चव येते आणि आपण स्टीम देण्यासाठी बिर्याणी ठेवली की तूप तसं खाली येतं. आता गॅसवर हाय फ्लेमवर 5 मिनिटे तवा गरम करून घेतला आहे, परंतु बिर्याणीचे पातेले तव्यावर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे. आता पातेल्यावर झाकण ठेवून तव्यावर जड वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही. 15 मिनिटे असंच ठेवायचं आहे.
15 मिनिटे झालेली आहेत. गॅस बंद करून झाकण काढून बिर्याणी पाहूया. खूप छान सुगंध येत आहे. बिर्याणी मस्त झालेली आहे. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता बिर्याणी पूर्णपणे सुटसुटीत मोकळी झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे कोरडी झालेली नाही, एकदम मोलसर झालेली आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने चिकन बिर्याणी एकदा नक्की करा. तुम्हालाही खूप आवडेल आणि नेहमी तुम्ही अशाच प्रकारे बिर्याणी कराल. ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे छान छान रेसिपी पाहायला मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. Lost in this cosmic abyss, my mind takes flight. Dark echoes pulsating, setting the stage.